ताई काय सांगाल, शपथविधी सोहळा पार पडतोय, मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जो कौल दिला, आज त्यानिमित्तानं हा शपथविधी पार पडतोय आणि आपण पाहतोय सर्वजण अतिशय आनंदात आहेत, कारण की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करणारं सरकार पुन्हा एकदा राज्यात स्थापन होतंय. नक्कीच आपण जर बघितलं लाडक्या बहिणीची आता एकच मागणी आहे की लवकर लाडकी बहीण जी योजना आहे ती अजून दुपटीने वाढवा. जे वादा या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय दादांनी, आदरणीय फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि महिला भगिनींना केला होता, ते सगळे वादे पूर्ण होतील आणि खात्री आहे 1500 रुपयाचा जो हप्ता लाडक्या बहिणीला मिळत होता, या अधिवेशनामध्ये निश्चितपणाने ती मागणी पूर्ण होईल आणि 21 रुपयेपर्यंत लाडकी. विरोधक कुठेतरी हे करत होते, टीका करत होते आणि बहुमताने हा मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विरोधकांची टीका करणे हे एक कलमी कार्यक्रम आहे. बहुसंख्य मतांनी आलेले आमदार खऱ्या अर्थाने आता त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ते विरोधकांनी आत्मचिंतन करावं. धन्यवाद. नक्कीच आपण जर बघितलं ज्या लाडक्या बहिणीच्या ज्या मागण्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस नक्कीच पूर्ण करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कॅमेरामन गणेश मोरेसह मयुरज जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.